ओम नमो जी अद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसौवेद्यात्मरूपा देवा तुचे गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे अत्ताभिनव आगविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिले म्या मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू मनोनी विशेषाती आदरू विवेकावरी आता हृदय ही आपुले सौफाळुनी या भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची विठाला 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 आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथरायांचा आहे. अर्धा क्षणाचा सत्संग सुद्धा महत् पापाची शांती करू शकतो. तेव्हा आम्हाला संताची संगती दे. अनेक प्रवाहामध्ये घालू नको. संसारातलं काहीच मागत नाही. कोण म्हणतील तर संसार करावा असं वाटत नाही. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ करावा वाटतो. परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवणे पायापासी पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथमा नमना. दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास. महायोगपीठे तटे भीमरथ्य वरं पुंडरिकाय दातुं निद्रे समागते तिष्ठन् समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनं पूजनीया महाकाल ओंकारममलेश्वरं परल्या वैजनाथं जडाकिन्या भीमाशंकरं सेतुबन्दितु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयतो केदारं कृष्णेशं शिवालये. यत्तानि द्वादशलिङ्गानि सायं प्रातपठे नरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. एकान्ते रे गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामी सिनलो दयाळा भवसाल भारी तुझवीन शंभो मज कोण तारे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विवेकाने जाणे सुगठित समाजात टिकविले महासिद्धांताचे गूढ हृदय रसिकत्व उकलिले. लसित भक्तिरसे तरतरविला श्री भागवत तरु तया ज्ञानेशाते
विमलमतीने वंदन करू. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती. माझी वाणी तुझे वर्णी गुणा. माझी वाणी तुझे वर्णी गुणा नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणा. माझी वाणी तुझे वर्णी गुणा नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर राम भक्त हनुमानजी गोरोबा काका ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रोते माता भगिनी विनेकरी सर्वाला वंदन करून आज आपण महान पर्व काळावर आणि भाऊची पौर्णिमेची असणारी सेवा सुरुवात केलेली आहे. गेल्याच पौर्णिमेला राखी पौर्णिमेला पुण्यतिथीचा असणार त्यांचा सोहळा झालेला आहे. आता या पौर्णिमेपासून दर पौर्णिमेलाच असणारा असंच चिंतन सेवा घडावी हा आयोजकाचा संयोजकाचा हा सगळा असणारा मनातला विचार आहे. फार चांगला विचार आहे. बुद्धीचं वैभव आहे. तर ही पौर्णिमेचा पर्वकाळ आणि विशेष म्हणजे ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की सोम सूर्यादी ग्रहणे हा एक पर्वकाळच असतो. सूर्याला ग्रहण असो की चंद्राला असो तो सुद्धा पर्वकाळ असतो. आणि चिंतन हा सुद्धा एक पर्वकाळच आहे. तर रुक्मिणी पांडुरंग परमात्मा तुकोबा यांच्या दरबारामध्ये आपण हे पौर्णिमेच्या निमित्तानं चिंतन सेवा भगवत चरणी समर्पित करत आहोत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून भगवंताला प्रार्थनाही करतात की देवा आम्हाला संताची संगती दे. अनेक प्रभात घालू नको. कारण तर अर्धा क्षणाचा सत्संग सुद्धा महत पापाची शांती करू शकतो. म्हणून आम्हाला संताची संगत सतत दे. अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होई शांती महत पापाची शांती अर्धा क्षणाच्या सत्संगानं सुद्धा होते. इतकी महती सत्संगतीचे म्हणून आम्हाला संताची संगत दे असं एकनाथ महाराज इथून प्रार्थना करत आहेत. अर्धा क्षणाच्या सत्संगानं महत पापाची शांती झालेली आहे. ज्या वाल्या कोळ्याचं महत पाप झालेलं होतं, ज्याच्या पापाचं गणित करता येत नाही, अपार पातक आहेत. महाराज वर्णन करतात त्या पापाचं. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. तो वंदनीय करून टाकला. कशाचा प्रभाव असेल एवढा? तर फक्त त्याला अर्धा क्षणाचा सत्संग लाभला गेला. म्हणजे देवर्षी नारदांची भेट झाली. त्यामुळं या महत पापाची शांती झाली आणि सत्संगानं भगवत चिंतनाकडे वळून पाप तर नाहीसं झालं. पण रामप्रभू अवताराला येण्याच्या आधी रामायण लिहिलं आणि ते अनागत भाष्य तसंच प्रभू वर्तन करून दाखवलं. हे प्रभाव कशाचा असेल तर सत्संगतीचाच आहे. ज्या भिल्लिनीला सत्संग लाभला, प्रभू त्यांना येऊन भेटले. रामाने त्यांचे मोठ्या आवडीनं फळं सुद्धा खाल्ली. ऐका महिमा वडीची बोरे खाया बिल्ली बोरे खाय बिल्लरीचे बोरे खाय बिल्लरी
आवडीचे बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय भिल्लनीचे आवडीचे ऐका महिमा आवडीचे बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय भिल्लनीचे ऐका वर्मा वर्लोकिती ऐका वर्मा आवडीचे बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय ऐका महिमा आवडीचे बोरे खाय भिल्लनीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान प्रभू उंच नीच पाहत नाहीत, तिचा भाव आणि भक्ती पाहतात आणि तो भाव संताकडे आहे. संत हे भावाचं स्थानच आहेत. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर. तीही केले कृपादान मस्तकी ठेवीला कर. माया मोह निरसले शुद्ध झाले कलेवर. भावाचं मुख्य स्थान ते आहेत आणि भगवंत भावाचा भुकलेला असतो. म्हणून नाथराय सांगतात आम्हाला तो भाव संतापासून प्राप्त होणार आहे. आम्हाला संतांच्या संगतीची गरज आहे आणि म्हणून अर्धा क्षणाच्या सत्संगानं महत् पापाच्या शांती झालेल्या आहेत. म्हणून सत्संगतीची इच्छा करावी. एकदा कितीतरी वैरत्वाची सुद्धा बघा, विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यातल्या वैरत्वाची शांती सुद्धा अर्धा क्षणाच्या सत्संगानं झाली होती. वशिष्ठ आणि विश्वामित्राचं वैरत्व का लागलं, काय कारण? तर विश्वामित्रांनी तपस्या भरपूर केलेली होती. 60,000 वर्षाची तपस्या आहे त्यांची. पण त्यांना मात्र वशिष्ठासारखं ब्रह्मर्षी म्हणत नव्हते कोणी. त्यांना वाटायचं की मला पण वशिष्ठ ऋषीसारखं ब्रह्मर्षी म्हणावं. म्हणून ते ब्रह्मदेवाला वगैरे म्हणतात किंवा मला पण ब्रह्मर्षी म्हणावं. ब्रह्मर्षी ही पदवी आम्ही देऊ शकत नाही. भूतलावर पृथ्वीवर आता वशिष्ठ गुरु ब्रह्मर्षी आहेत. त्यांनी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणलं तर मग तुम्ही ब्रह्मर्षी. म्हणून त्यांचं जिथं असा सत्संग असेल तिथं विश्वामित्रांनी जावं. पण गेल्यानंतर सगळे श्रोते सुद्धा त्यांचा आदर करण्यासाठी, त्यांचं तप आहे म्हणून ते आल्याबरोबर उठून उभे राहायचे आणि नंतर त्यांनी बसावं, आदर करायचे त्यांचा. पण त्यांचा आदर वशिष्ठ गुरूंनी कसा करायचा तर यावे राजर्षी म्हणायचे, राजर्षी. पण त्यांना इच्छा होती की मला ब्रह्मर्षी म्हणावं. हे राजर्षी या म्हणायचे, शब्दानं त्यांचं स्वागत करायचे, यावे राजर्षी. ते त्यांना पटत नव्हतं, मला ब्रह्मर्षी म्हणावं. हा त्यांच्या अंतरातला भाव होता. म्हणून त्यांनी युक्तिप्रयुक्ती काही करून त्यांची काही मुलं सुद्धा मारली वशिष्ठांची. पण तरी सुद्धा कधीच त्यांना यावे ब्रह्मर्षी म्हणालेच नाहीत. आले की यावे राजर्षीच म्हणाले. पण एके दिवशी फक्त ब्रह्मर्षी म्हणले. कधी तर असंच पौर्णिमेचं चांदणं होतं आणि वशिष्ठ गुरु हे त्यांच्या आश्रमावर असंच आश्रमाच्या पुढे चांदण्याला बसलेले आहेत. त्यांच्याजवळ त्यांची अर्धांगिनी अरुंधती बसलेली आहे. वशिष्ठ अरुंधती बसल्यानंतर अरुंधती आईसाहेब त्यांच्या प्राणनाथांना बोलत आहेत की काय पौर्णिमेचं चांदण आहे आणि पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण होत असतो. आणि ते शुभ्र चांदणं पडलेलं पाहून म्हणू लागल्या, केवढं चांदणं पडले हो म्हणले. कसला ढग नाही, काय नाही, शुभ्र चांदणं. असं शुभ्र तप कोणाचं आहे का? मग ते संवाद चालू असताना वशिष्ठ गुरु बोलून गेले, अरुंधती असं जर तप विचारशील
तर तपाच्या बाबतीत माझ्याकडे नाही काही, माझं तप नाही असं म्हणले, पण तपाच्या बाबतीत म्हणलं तर विश्वामित्र आहेत असं शुभ्र चांदण्यासारखं तप त्यांचं. हजारो नाही 60,000 वर्षाचं तप आहे म्हणजे त्यांच्याकडं. आणि हे शब्द त्याच आश्रमाच्या पाठीमाग त्याही दिवशी विश्वामित्र आलते, शस्त्रास्त्र सुद्धा सोबत होतं. आता तर त्यांनाच काहीतरी करतो म्हणे, मारणार काहीतरी करणार, मला ब्रह्मर्षीच म्हणत नाहीत, ह्या उद्देशानं ते आलेले होते. पण ते शब्द त्यांच्या कानावर आले आणि म्हणले खरं तर ब्रह्मर्षी वैशिष्ट्यच आहेत. आपल्या समोर जर आपलं काही स्तुती स्तवन काही करत नसतील, पण आपल्या पाठीमागं आपल्या तपस्येची स्तुती त्यांच्या पत्नीजवळ म्हणतात, आपण एवढी मुलं मारून सुद्धा खरंच तेच निष्कलंक आहेत, तेच खरं ब्रह्मर्षी शोभून दिसतात. माझ्या हातात सारखे शस्त्र असतात म्हणून ते राजर्षी म्हणतात ह्यात काय फरक पडला, ही शस्त्र टाकली तिथंच त्यांनी आणि निशस्त्र होऊन शरणांगत आले. आल्याबरोबर त्यांना नमस्कार केला. श्री संताची माता चरणावरे, माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरे, माता चरणावरी, अष्टांग करी दंडवत श्री संताची माता चरणावरी, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, संताची माता चरणावरी, साष्टांग हातात त्यांच्या शस्त्रास्त्र नव्हते आणि शरणांगत भावानं येत आहेत हे पाहिल्याबरोबर वशिष्ठांच्या असं मुखातून उद्गार गेले, या ब्रह्मर्षी. मग तर अंतकरण भरून आलं आणि नमस्कार तर केलाच, पण मोठ्या आग्रहानं विश्वामित्र वशिष्ठांना त्यांच्या आश्रमाकडे घेऊन गेले आणि तिथं त्यांचं मोठ्या प्रेमानं आदर आतिथ्य केलं आणि आदर आतिथ्य करून परतीला पाठवत असताना दक्षिणा म्हणून त्यांनी आपल्या तपस्येतला काही भाग त्यांनी हातावर पाणी घेऊन संकल्प सोडला की तुम्हाला दक्षिणा म्हणून माझ्या तपस्येतला 10,000 वर्षाचा भाग पुण्य तुम्हाला समर्पण करतो. 10,000 वर्षाची तपस्या रूपी पुण्याही तुम्हाला समर्पण म्हणून ती त्यांना दक्षिणा म्हणून दिली होती. आणि ते संकल्प सोडल्यानंतर वशिष्ठ गुरुनी तुम्ही पण आमच्या घराकडे या, त्यांना नेलं आणि मग त्यांनीही त्यांचा आदर आतिथ्य करून आपणही पुण्याच्या स्वरूपात दक्षिणा दिली पाहिजे. त्यांनी आपल्याला कशा स्वरूपात दिलेले त्या स्वरूपात दिली पाहिजे म्हणून त्यांनीही हातावर पाणी घेऊन संकल्प सोडला, माझ्याकडे काही तपस्येचं पुण्य नाही आहे, तर माझ्याकडे सत्संगाचं पुण्य आहे, मी अर्ध्या क्षणाच्या सत्संगतीचं पुण्य तुम्हाला देतो म्हणून हातावर पाणी सोडलं आणि ते संकल्प सोडला. पुन्हा त्यांना आणखीन क्रोध आला, मी 10,000 वर्षाची पुण्याई मोठ्या मनानं मी तुम्हाला समर्पण करून टाकली आणि तुम्ही काय किंमत करता, काय द्यायलात म्हणजे अर्धा क्षणाचा सत्संग. तुमच्या 10,000 वर्षाच्या तपस्येपेक्षा सुद्धा जर अर्धा क्षणाचा सत्संग जास्त असेल तरच असणार म्हणजे हे स्वीकार करा. आणि अनुभवी व्यक्तीला कोणाकडेही नसलं तर शिवजीकडे जा, ब्रह्मदेवाकडे जा आणि कुणाकडे जाऊन तुम्ही याची चौकशी करून पहा, तुम्ही पण सोबत चला. आणि दोघंही जाऊन ब्रह्मदेवाला चौकशी करतात की ब्रह्माजी आम्हा दोघातल्या पुण्याईमधला जो फरक आहे ती दाखवून देता का. 10,000 वर्षाचं
तपस्येचं पुण्य अधिक असेल की अर्धा क्षणाच्या सत्संगाचं पुण्य जास्त असेल? ब्रह्मदेवाने ओळखलं, म्हणले हे मी सांगू शकत नाही. म्हणले तुम्ही हा प्रश्न विष्णू भगवंताकडे घेऊन जा. मला हे उत्पत्तीचं कार्यभाग आहे सगळं माझ्या भागा. म्हणले त्यांच्याकडे घेऊन जा म्हणले प्रश्न, मी नाही याचं उत्तर देत. विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हे तुम्ही प्रश्न शिवजीकडे घेऊन जा. माझ्याही मागं पालन पोषणाचं कार्य आहे. ब्रह्मदेव म्हणतात की माझ्याकडे उत्पत्तीचं कार्य आहे, तुम्ही विष्णूकडे जा. पण माझ्याकडे हे पालन पोषणाचं काम आहेच. म्हणले तुम्ही जा शिवजीकडे. शिवजी म्हणले त्या दोघांनी कामं त्यांची सांगितली, माझ्याकडे पाठवले. माझ्याकडे ही त्यांनी उत्पत्ती करत असतील, हे पालन पोषण करतील, संहार करायचं काम माझ्याकडेच आहे. म्हणले काय माझ्याकडे हे काम म्हणले तुम्ही ही प्रश्न भूतलामध्ये शेषनारायणाकडे घेऊन जा. आणि मग शेषाकडे हे दोघंही गेले आणि तिथं याच ऋषींनी प्रश्न केलेला आहे. विश्वामित्रांनाच फक्त जास्त त्यातला फरक जाणून घ्यायची जास्त तळमळ होते, माझंच जास्त असं वाटत होतं. म्हणून विश्वामित्र म्हणायला लागले माझं 10,000 वर्षाचं तपस्येचं पुण्य जास्त असेल का याने एक अर्धा क्षणाचं सत्संगाचं पुण्य दिले ते जास्त आहे? शेषनारायण म्हणले तुम्ही तिघाकडूनही आलेला आहात. हो. तर म्हणले माझ्याकडं काही काम नाही का? म्हणले माझ्याकडं तर फणीवरच ही पृथ्वी आहे. मग तुम्ही असं करा, ते हातावर पाणी घेऊन संकल्प सोडा आणि तुम्हालाच वाटते 10,000 वर्षाचं माझं पुण्य जास्त आहे. तर विश्वामित्राला सांगितलं की तुम्ही हातावर पाणी घेऊन संकल्प सोडा. माझं जर 10,000 वर्षाचं पुण्य अर्धा क्षणाच्या सत्संगतीपेक्षा जास्त असेल तर पृथ्वी शेषाच्या डोक्यावरून जी थोडी वर सरका म्हणून पाणी सोडून द्या. सोडून दिलं, थोडीही पृथ्वी हल्ली नाही. आणि मग शेषनारायण म्हणतात वशिष्ठांना सांगा त्यांना बघू द्या. मग त्यांचं जर त्याच्यापेक्षा त्यांचं जास्त असं तर त्यांनाही पाणी सोडून बघू द्या. आणि मग त्यांनी मात्र पाणी घेऊन सोडलं की बाबा सत्संगतीची महती आगाध आहे. अर्धा क्षणाचा सत्संग 10,000 वर्षाच्या तपस्येपेक्षा जर श्रेष्ठ असेल तर पृथ्वी माताजी तुम्ही थोडंसं वर सरका म्हणून पाणी सोडल्याबरोबर पृथ्वी माता पाणीवरून वर सरकल्या. आणि मग मात्र विश्वामित्राला कळालं की आपल्या 10,000 वर्षाच्या तपस्येपेक्षा सुद्धा अर्धा क्षणाचा सत्संग श्रेष्ठ आहे, त्यांचंच पुण्य अधिक आहे हे त्यांना कळालं. शेषनारायण बोलले तुम्हाला कळालं का अजून सांगावं लागलं? म्हणले नाही कळालं. म्हणले काही पुन्हा सांगायची काही गरजच नाही. म्हणले माझ्या संकल्प सोडल्यानंतर त्या 10,000 वर्षाचं जरी पुण्य असेल पृथ्वी थोडी हल्ली नाही, पण अर्धा क्षणाच्या सत्संगानं पृथ्वी हल्ल्या म्हणजेच अर्धा क्षणाचा सत्संग श्रेष्ठ आहे. आणि त्यांच्या दोघातलं वैरत्वाची शांती तेवढ्यानंच झाली. त्याच्या दोघांमध्ये उगाचच विनाकारण वैरत्व करायचे. वशिष्ठांना काहीच वाटत नव्हतं पण विश्वामित्राला वाटायचं. मग त्या दोघातल्या वैरत्वाची शांती सुद्धा अर्धा क्षणाच्या सत्संगानं झाली. वाल्या कुळाच्या महत्पापाची शांती सुद्धा सत्संगानं झालेली आहे. म्हणून शांती ब्रह्मनाथराय म्हणतात की अर्धा क्षणाचा सत्संग सुद्धा महत पापाची शांती करू शकतो. अभंगाच्या पहिल्या चरणात अर्धा क्षण घडता संताजी संगते, अर्धा क्षण घडता संताजी संगते, क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण घडता संताची संगती.
तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई शांती महत पापा तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग अर्धाक्षण घडता संताची संगती अर्धाक्षण घडता संताची संग शांती महत पापा शांती महत पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग अर्धाक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको सत्संग सोडून अनेक प्रवाहामध्ये आम्हाला घालूच नको. एकदा संतांच्या संगतीची हे संतांना तर तुकोबऱ्यांना नामदेवांना नाथरायांना सर्वांना सत्संगतीचीच इच्छा करतात. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धनसंपदा संत संगती सदा तुकोबरा ही संताची संगती सतत आम्हाला द्या हेच इच्छा करतात. एवढंच काय चंद्रकांत नावाचा एक असणारा एक आहे लहानसाच असणारा त्याच्यामध्ये एक दृष्टांत म्हणून आपल्याला कथा भाग आलेला आहे. एक दरोडेखोर सुद्धा संतांच्या संगतीची इच्छा करायला लागला. त्याला महती कळाल्यानंतर त्याला महत्त्व कळालं सत्संगतीचं. दरोडेखोर चोऱ्या करणारा त्याच्या देहाच्या अंतकाळाच्या वेळेस मुलाला जवळ बोलवून घेतलं आणि वचन घेतलं होतं. त्यानं काय वचन घेतलं होतं? देहाच्या अंताच्या वेळेस मुलाला बोलावून घेतलं म्हणजे मला वचन दे. बाबा काय वचन द्यायचे सांगा तरी. म्हणले मला वचन एवढं घ्यायचंय तुझ्याकडून की माझ्या हातावर हात देऊन एवढं सांग मला की मी कीर्तनाला कधी जाणार नाही. हे वचन घ्यायचं. हा आपण कधी कीर्तनाला जातो? दरोडेखोर चोऱ्या करणारे केव्हा कीर्तनाला जाणार आहेत? आपण कुठं कीर्तनाला जातो? जात नाहो पण यदा कदाचित कोणीतरी असं संगतीने नेत असते. कोणी निघू शकते का कसला व्यास असू द्या त्याला घेऊन जातो सत्संग करवित असतात. असं होत असतंय. म्हणून तुझ्याकडून वचन घ्यायचंय की मी आता माझा तर संपलं म्हणजे मी चाललो आता देव ठेवणारा थोड्या काळानं तर तू मला वचन दे की मी कीर्तनाला कधीच जाणार नाही. एवढं वचन तुझ्याकडून घ्यायचंय. हा काय हरकत नाही की म्हणजे देतो मी कधीच कीर्तनाला जात नाही म्हणजे आपण मला तसं वचन दे मी कीर्तन ऐकायला जाणार नाही म्हणून.
कीर्तनाला कधीच जाणार नाही म्हणून वचन दिलं बापाला. पुन्हा त्यांनी दुसरं एक वचन घेतलं होतं, कीर्तनाला कधी जायचं नाही, पण कीर्तन करणारे लोक, ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन करणारे, रामायण सांगणारे, ही पोथी चातुर्मासात कुठे पोते हे असते तेच की, मग ही पोथी सांगणारे ती लोकसुद्धा आपल्या घराला का आणायचे नाही ते म्हणजे. आपण तर कीर्तनाला जायचं नाही, पण त्यांना सुद्धा आपल्या घराला का आणायचं नाही, ती एक वचन दे म्हणणे. फक्त कीर्तनाला तर जातच नव्हतं, जायचं नाही, पण ती प्रवचन करणारी, कीर्तन करणारी, भजन करणारी ही कवाच आपल्या घराला सुद्धा आणायचं नाही ती म्हणून. कशाला आणायला आपण त्यांना, पण कोणी तर म्हणतील चांगलं असतं काय असं सांगते ती आणतील म्हणली, तर ती आणायचं नाही ते आपल्याकडे कवा म्हणले, आणीत ना म्हणे. मग वचन देते सगळे म्हणणे. म्हणजे कीर्तन करणाऱ्याला ते काय भागवत सांगणारा, काय प्रवचन सांगणारा असो, रामायण सांगणारा, ह्यांनी कवाच घरला बी आणत नाही म्हणजे, ती वचन दिली. पण भगवंताच्या जर मनात असेल सत्संग घडवायचा, संताची संगती म्हणजे अवघड आहे. तसं तर संत महात्मे सांगतात की चंद्र अमृत सुकेशी होईल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पर्या साधूची भेटी न होईल ग, ऐसे कैस्याने भेटती ते साधू. तर साधूची भेट किंवा सत्संग होईल भगवंताच्या कृपेनं. बहुआवगड आहे संत, बहुआवगड आहे संत, बहुआवगड आहे संत भेटी, बहुआवगड असे संत परी जग जेठी करुणा केली, जग जेठी करुणा केली, जग जेठी करुणा अवघड आहे संतांची भेट. पण देवाची जर कृपा झाली तर देवाच्या कृपेनं संताची भेट होत असते आणि संतांच्या कृपेनं देवाची भेट होत असते. तर आता याला बापाला वचन दिले ती लोक बी घरला आणायचं नाही आणि आपण तर कीर्तनाला, प्रवचनाला, पोथीला कवाच जायचं नाही असं वचनच देऊन टाकलेलं आहे. ह्याला कधी भेट होणार म्हणून भगवंतानं ठरवलं की ह्याला सत्संगच घडवून द्यायचा. आणि असा सत्संग घडवून दिला की चोरी करण्यासाठी तो एकटाच चाललेला होता. आणि चोरी करण्यासाठी चालल्यानंतर त्याला कीर्तनातले शब्द, एक ठिकाणी कीर्तन चालू होतं, ती शब्द कानावर पडल्यावर हे कीर्तन ओळखू आलं, कीर्तन आहे. लगेच कानात बोटं घातले. वचन बाबाला दिले म्हणजे मी मरायच्या टायमाला वचन दिलेलं आहे मी बापाला, कीर्तन ऐकायला जायचं नाही म्हणून. कीर्तन जरी ऐकायला नसतं पण ती कीर्तन माझ्या कानाकडे येले की म्हणून कानात बोटं घालून चालला असं लांबून. पण एकदम असं जवळच्या दिशेला आला, आता शब्द चांगले त्याच्या कानावर ऐकू येणार, अशा ठिकाणी आल्याबरोबर त्याच्या पायात काटा मोडला. ही कृपा आहे भगवंताची. पायात जर काटा मोडला, तो खालीच बसला, काटा काढल्याशिवाय त्याला एक पाऊल बी चालता येत नाही. जसं आपल्या तुकोबरायांना भाकरी घेऊन जिजाबाई डोंगरावर चढत असताना करवंदीचा काटा मोडला होता. एवढा काटा मोडला की आई बसल्या खाली, ती पाण्याचा भोपळा पडला. हे कळलं काय करावं, त्यांना एवढं अपमानास्पद वाटायला लागलं. पण हे आपण पडलेलं हे सगळं कुणी बघितलं तर नसेल, म्हणून इकडं बघितलं तर भगवंत साक्षात दिसायला लागले. म्हणजे ह्याच्यामुळं तर माझा पती वेडा झाला आहे आणि ह्याचं तोंड बघायला भेटलं म्हणजे तोंड लगी तर आईनं फिरविलं माघारी. तो कोबराय म्हणत होतात की मला माघारी फिरूच वाटत नाही, तुझं आता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. पण जिजाबाईने मात्र बघितल्या तर तोंड माघारी फिरवलं, इकडे बघितलं पण तिकडे बी देव दिसला. पुन्हा इकडे बघितलं तर तिकडे बी दिसलं, इकडे बी आहे म्हणजे इकडे बघितलं तिकडे बी दिसलं. पुन्हा डोळं झाकून घेतलं होतं, मधी दिसायला लागला. पुन्हा डोळं झाकलं होतं, मधी बी दिसायला. तर काय करावं म्हणले, अगं काय जिजाबाई तू असं एवढी करायलीस, मी काय करेल तुला, तुझा काटा मोडलेला सुद्धा मी काढतो. एवढा अलगदतेनं काटा काढला, असं कुरकुर काटा काढला भगवंतानी आणि त्यांना आपल्या पितांबराची पट्टी फाडून बांधली. तो कोबराईने ओळखलं, म्हणले आम्हाला हे बघायला सुद्धा भेटत नाही, ते तुझ्या पायाला बांधले वस्त्र असा जगाचा मालक आमच्या सुद्धा आधी तुला भेटला. कशामुळे? फक्त संतांच्या सेवेमुळं. हे कशाचं फळ असेल तर संतांच्या सेवेचं फळ आहे.
तर तसं त्याला काटा मोडलेला त्या चोराला दरोडेखोराला पायातला काढायला बूट काढावं लागते. कीर्तन ऐकू येते, वचन दिले बापाला काढायचंच नाही, पण कवर बसू म्हणला असं. मग बापाला म्हणला तुम्हाला वचन दिलं मी कीर्तन ऐकायचं नाही, कीर्तनाला जायचं नाही. मी कीर्तनाला नाही गेलो, पण ही ऐकू येईल होतं मग कानात बोटं घातली. ते मग काटा काढायपुरतं मी एक हाताचा बाजूने बोटं काढतो कानात जेव्हा म्हणले आणि काटा काढून निघून जातो इथून. मग काटा काढीस्तोर बोट काढलं की तेवढ्या वेळात कीर्तनातले शब्द कानात घुसायला चालू झाले. किती वेळ काटा काढीस्तोर म्हणजे किती आहे लक्षात नाही. तेवढ्या वेळात कानात शब्द घुसायला लागले आणि विषय असा चालू होता, देव देवी देवता प्रसन्न होऊनच आपल्याकडे आल्याच तर ओळखायच्या खुणा काय. तुम्हा आम्हा सर्वांच्या सावल्या पडतात. देव देवी देवता जर आलीच प्रगट होऊन आपल्याकडं ओळखायची खूण म्हणजे अशी सावली पडत नाही त्यांची. ही त्यांनी फक्त कीर्तनातून सांगितलं होतं. देव देवी देवता जर भेटीला आल्याच तर ओळखायच्या खुणा सावली पडत नसते अशी एवढंच सांगितलं होतं. एवढेच शब्द कानात गेले, तेवढंच काटा निघाला, पुन्हा कानात बोटं घातली निघून गेला. तेवढी सावली पडत नसते हे शब्द फार त्याला उपयोग ठरले पुढं. तिथं राजवाड्यातच त्यानं सुरू केली. मग राजवाड्यात किती धन होतं, भरपूर धनाचा संग्रह झाला. त्याला ओझं जाईना म्हणून त्यानं तिथलाच एक उंट सोडला आणि उंटावर ते ओझं लादून दऱ्या खपाऱ्यात कुठं चोर राहत असतील तिकडे त्याने जाऊन ते धन आपल्या घराच्या शेजारी कुठं तर खड्डा खालून पुरून टाकलं. आणि उंट कुठूनही लांबून दिसेल म्हणून काय त्याला दया कमाई असते, मारून खपारी दिला टाकून खड्ड्यामध्ये. राजाला सकाळी कळालं की राजवाड्यावर एवढी मोठी चोरी झालेली आहे, प्रजेचं तर किती हाल असते. म्हणून बरेचसे CID सोडलेले आहेत. अनेकांनी विडा उचलून CID असणारे म्हणजे तपासासाठी लागलेले आहेत. त्यातली एक वेश्याच पण विडा उचलून CIDच्या रूपाने हिंडत होती. मग तंबोरा घेऊन पद म्हणत म्हणत जिथं दरोडेखोर राहतात तिथं ती दिवसा गेली. आणि दिवसा गेल्याबरोबर पुरुष मंडळी कोणीच नव्हते, महिला मंडळ तिथं होतं. आणि त्या महिलांना एकच पद म्हणून दाखवलं आणि त्यांना फक्त गुढी लावून दिली की ती उठून निघून चालल्या. अहो माय म्हणले म्हणा की म्हणले अजून चांगलं वाटलं आम्हाला, म्हणले ऐकू वाटलं नाही. म्हणजे माझ्या लेकराला जर एवढा आजार आलाय आणि त्यावेळेस म्हणजे औषध देणार म्हणजे वैद्य, म्हणजे वैद्यानं सांगितलं की म्हणले तुझं लेकरूच वाचत नाही, योगायोगानं तुला जर उंटाचं मांस कुठं भेटलं तर त्या औषधापासून तुझं लेकरू वाचल असं वैद्यानं सांगितले. आणि मग त्याच्यासाठी माझं काय असणार म्हणले मन लागत नाही, मला जाऊ द्या हो म्हणले कुठं तर ते औषधासाठी मला ती वस्तू बघायची आहे असं तसं. त्यांना काही माहीत नाही की हे म्हणले सहज तुमचं लेकरू जर त्यानं वाचत असलं तर म्हणजे ती औषधं आम्ही देतो म्हणजे तुम्हाला, आमच्याकडे आहे म्हणे ते उंटाचं मांस. त्यांना माहीतच होतं की काय, म्हणून त्यांनी सांगितलं ती तुम्हाला औषधाला देता म्हणले लागत येतात. मग पद म्हणून दाखवली, त्याने ते उंटच नेऊन दाखवला, काय लागेल तुम्हाला औषधाला ते घेऊन जा. पण त्यांनी एवढं त्या महिलांना समाधान केलं की म्हणले माझ्या लेकराचा आजार बरा होणार तर माझ्या लेकराचा आशीर्वाद तुम्हालाही सगळ्या घराभराला लागेल. तुम्हाला त्या आशीर्वादाचं फळ म्हणजे तुम्ही सुद्धा चोर म्हणजे मेसाईची सेवा करता, चोराला मेसाई धार्जिन म्हणतो. मग ती देवी तुम्हाला मध्यरात्रीच्या वेळेस भेट द्यायला येईल म्हणले, तुम्हाला देवी प्रसन्न होईल आणि मध्यरात्री भेट देऊन जाईल म्हणले. असं ती म्हणून सांगून गेली. उंटाचं तर मासे घेतले औषधाला म्हणून. एक मुद्दा तर सापडला, दुसरा मुद्दा मध्यरात्री आपण काढून घेऊ यांच्याकडून. देवीला सगळं सांगते ती पुन्हा ती मेसाई होऊन आली. ह्या हिशोबानं त्या CIDनं ते सगळं सांगून घरावर गोलाकार लाल लावून निघून गेली. दरोडेखोर आल्यावर रात्री विचारलं आपल्या घरावर हे कुणी लाल गोलाकार लावले, तर म्हणले महिला आलती म्हणले लेकराला बरं वाटतं ना म्हणून उंटाचं मांस औषधाला म्हणायचं लागत होती म्हणली होती, ती आम्ही दिली होती ना असं केले म्हणले. बरं, त्याला थोडी शंका आली
हुंडाचं मांस म्हणजे काहीतरी थोडंसं शेळी हिंडायला लागलेली आहे. ते मग त्याने एक जर मुद्दाक नेला असता तर काय सांगा म्हणून त्याच्या घरावरचं लाल पुसून काढलं आणि दुसऱ्याच्या घरावर लावून टाकलं. ही चुकावं. बरोबर मध्यरात्री ती देवी आल्याबरोबर दिवसा बघून गेली होती. बाकीच्याही कोणा तेवढीच एक काय बाकीच्याही काही तिला पुन्हा केलेल्या होत्या. त्याच्यावरती ओळखलं बरोबर आहे पुसलेला आहे म्हणे. त्याच घरावर महिलाला तर सांगितलं तुम्ही 12ला जाग्या राहा म्हणून. बरोबर तिरसोळा आपटला आणि तिनंच काय केलं होतं, रेड्यावर बसली होती. कृत्रिम लक्ष्मीचे 2 हात चतुर्भुज करण्यासाठी वर बांधलेलं होतं आणि खऱ्याखोऱ्या हातात एका हातात जळच भांड म्हणजे असं धडधडा जाळा एका भांड्यामध्ये आणि एका हातात तिरसोळ आहे. हे खऱ्याखोऱ्या हातात आणि 2 कृत्रिम हात बांधलेलं चतुर्भुज रूपात देवी रेड्यावर बसूनच त्यांच्या दारातच 12ला बरोबर तिरसोळ आपटीला की दरवाजा उघडला. महिला जागाच होत्या. 12ला येते म्हणलेले म्हणून खरंच देवी दिसायली की मग त्याने म्हणे तिथूनच दर्शनं घ्या सगळ्यांनी. तिथूनच दर्शनं सगळी घ्यायला लागली. लेकराला पायावर घालायची सगळी ते दरोडे खोर ही ती पाया पडायला लागली. देवीने आशीर्वाद दिला तुम्हाला आशीर्वाद आहे पण मला बलिदान दिल्याशिवाय कुठेही ठुलं असेल ते काढायचं नाही. म्हणजे अवका हिथंच ठुले आम्ही तुम्हाला बलिदान दिल्याशिवाय काढत नाही म्हणजे तुम्हाला सगळ्या कशात मी साथ केलेली असं तसं बोलली देवी की थोडंसं त्यांना भाव निर्माण झाला. सगळे पाया पडून निघून चालले. पुन्हा देवी महागारी फिरल्याबरोबर ते जळत भांड जे होते ते असं मोहरी गेलं. जळत भांड पुढे गेल्याबरोबर सगळी सावली तिची मागं पडली. सगळे बाकीचे दरोडेखोर हे ते महिला सगळ्या घराने निघून गेल्या. पण काटा काढीस्तोर ज्याने कीर्तन ऐकलेलं होतं ते मला कीर्तनकारांना जर सांगितलं होतं म्हणले की देव प्रसन्न होऊन आला तर ओळखायची कोण म्हणजे सावली पडत नसते. हिची तर सावली पडली देवीची. मग देवी तर खरी आहे. इथं आली सगळी पाया पडून गेली ती. मग देवी खरी का मग कीर्तनकार खरा. कीर्तनकार तर लबाड सांगत नसते ती म्हणते ती आपण कवा कोर्ट जातो कीर्तनाला पण म्हणते ती कीर्तनकार तर लबाड सांगत नाही. मग देवी लबाड असेल का. देवीचं लबाड म्हणून देवी येऊन भेट देऊन गेली. मग कीर्तनकार लबाड असेल का. ही बघण्यासाठी म्हणून त्यानं फक्त देवीच्या थोडं अंतर्यानं देवी म्हणजे कुठेतरी अंतर्धान पावलं म्हणून थोड्या अंतर्यानं मागं गेला. देवी कुठंच अंतर्धान पावना. देवी गेली त्या वेशेच्या गल्लीला. ती शेळीच होती. बरोबर ते कृत्रिम हात टाकून दिलं. जळत भांडं टाकलं. रेडा हाकलून लावला आणि देवी त्या घरात गेली. म्हणले ते कीर्तन करायचंच खरं आहे की म्हणले. मग आता आपणाला ती मासाचा तर मुद्दा तिने नेलायच. मासच घेऊन गेलेली ते थोडं आणि आपण बी जण सांगितलं हिथं पुरले म्हणून. ही पहाटे सुद्धा जर झाड घालायला आली तर काहीच नाही आपण सगळंच मध्ये सहित सापडता. घरी जाऊन मोठं कुलूप आणलं आणि त्या शेळीच्या घराला बाहेरून कुलूप लावून गेला दरोडेखोर. ही देवीने सांगितलं होतं की आपण 12च्या पुढून कधीही मी येईन. आपण धाड घालून ते सगळंच पकडून निम्माचा मुद्दा सापडला आहे. उंटाचा तर मुद्दा सापडला आहे आणि धनाचं सुद्धा शोधूनच येते म्हणले. 12च्या समारात देवीच्या रूपात जाणार आहे. महिला सगळ्या जागाच राहते त्या. म्हणून राजानं सूर्योदयापर्यंत वाट पाहिली. नवे पुढेही 7-8 वाजेपर्यंत वाट पाहिली. देवी बंदच आहे. तर ती शेळीच बंद आहे ते कोण सांगणार आहे. म्हणून राजानं दौंडी पिटवली. जर चोरानं जर स्वतःहून गुन्हा नमूद केला मी चोरी केली म्हणून पण ती सिद्ध केली पाहिजे तर त्याला मी निम्म राज्य देईन आणि स्वतःची मुलगी पण देईन. स्वतःहून सांगावं की मी चोरी केली. मग हा चोर तिथं जाऊन सांगतो मी चोरी केली. निम्म राज्य भेटायला मुलगी भेटायला म्हणून एखाद्या वेळेस कोणी काही म्हणेल म्हणले की कशाहून चोरी केली सिद्ध करावं लागेल. तुमचा एखादा सेवक माझ्यासोबत द्या म्हणले. सोबत दिला आणि ते फक्त कुलूप उघडलं. ही शेळी सगळंच माहीत आहे म्हणले त्यांना. या शेळीला घेऊन या म्हणले. मग शेळीनं ती उंट दाखवला. ते धनबी दाखवलं. पण म्हणले तुमच्या मार्फत चोर नाही ना सापडला. चोर स्वतःहून सापडलेला आहे. तुमच्या मार्फत सापडलं नाही की. राजानं दौंडी दिली होती. स्वतःहून सांगितलं तर राज्य बक्षीस निम राज्य देणार आहे मुलगी देणार आहे. तर आता त्याला बोलवलं पाहिजे नियमानं म्हणले. आणि असं नाही म्हणले हत्ती पाठवून. पण राज दरबारातून
वर त्याच्यावर आंबाळी आहे, माऊत आहे, असा हत्ती तिथं जातो दरोडेखोरापाशी. आणि दरोडेखोरा त्याच्यावर बसून फुलाचा वर्षाव करीत राज दरबारात घेऊन जातात. त्यावेळेस मात्र त्याला फुलाचा वर्षाव होऊ लागल्यानंतर भगवंतानी सत्संग तर निसता नाही पण वैराग्यही देऊन टाकलं. वैराग्य देऊन टाकलं. त्याला अंतकरणात विचार आले, अरे आपण काटाकाळीच तो सत्संग झालाय, तर निमराज्य मुलगी येली, अरे ह्याचा त्याग करून आपण उरलेलं आयुष्य सत्संगातच घालविलं, दिवस भेटायचं नाही का? दिवस भेटेल की म्हणजे काय करायचं ह्याच्या राज्यानं म्हणले. काटाकाळीच तो कीर्तन नाही केले तर ही एवढं येले म्हणले. आपण राज्य घ्यायचं ना काहीच नाही. आतापर्यंत आपणाला जर चोरी पकडली तर हातकाड्या घालून असं पट्ट्यानं रट्ट मारीतच घेऊन जात होते, किती त्रास करीत होते. आणि आता फुलं पडायलेत, राज्य येले, कशाचा परिणाम आहे? फक्त काटाकाळी स्तर कीर्तन ऐकलं होतं त्याच्यामुळं. नाहीतर आपल्याला पकडीतच होते म्हणे ती. दोन्ही मुद्दा त्याला सापडलं होतं म्हणे ती शायडीला. तर आतापासून वडिलाला अज्ञानामुळं कळालं नाही, ती लोक बी घरला आणायची नाही, ती जायचं नाही म्हणत होते. पण खरं ते अज्ञानाचा भाग आहे. म्हणून पाप हे अज्ञानानं होतंय. पाप जर होत असेल अज्ञानाचा भाग आहे तो. आणि म्हणून सत्संग व्हावा यासाठीच नातानी त्यांच्या वाड्यात सुद्धा कीर्तन प्रवचन भारूड व्हायचे, ह्याच्यासाठीच. मग चोर सुद्धा राज्यही नको म्हणला, हे तुमचं राज्य, तुम्ही जी मुलगी द्यायला ती मला बी माझ्या बहिणीप्रमाणेच म्हणली. ती लाभतीस तिला ती म्हणली, राज्य मला तुमची मुलगी नको, तुमचं राज्य नको. तुमच्यातली चोरी करायला येताना काटाकाळी स्तूर कीर्तन ऐकायला भेटले, त्याचं हे फळ आहे. आतापासून माझं आयुष्य उरलेलं सत्संगात समर्पण करीन. जसं महाराज म्हणतात, बरवे झाले आजीवरी, पडलो मृत्यूचे आहारी, वाचवणे आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य आता सत्संगतीच समर्पण करायचं, असंच त्यांनी विचार केला. आणि त्या राज्याचा त्याग केला, म्हणजे वैराग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. इहलोकापासून परलोकापर्यंतच्या भोगाची इच्छाच भगवंताने अंतकरणात ठेवली नाही. वैराग्यही देऊन टाकलं, सत्संग दिला. चोर म्हणायला लागला, मला राज्य नको, मुलगी नको, मग मला सत्संगती पाहिजे. तसं एकनाथ महाराज म्हणतात, आम्हाला सत्संगती दे, प्रवाहामध्ये घालूच नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणात, संत संग देई, 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 संत संग देई. संत संग देई, 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 संत संग देई. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, सत्संग देई. अधिक प्रवाही घालू नको, अधिक प्रवाही घालू नको, अधिक प्रवाही घालू नको,
संत संग देई 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 अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होई शांती महत्पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाहामध्ये आम्हाला घालू नको संताची संगती दे दरोडेखोराला सुद्धा राज्य सुद्धा नको वाटत आहे ना पत्नी नको वाटत आहे एक विरक्ती झालेली आहे मग वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लाधला शांती सुख आणि हे याच्यात खऱ्या अर्थानं सुख आहे समाधान आहे म्हणून आम्हाला संताची संगती द्या नाथराय अभंगातून मागतात 2 चरणाचा तुकोबराय तुम्हा सर्वांच्या कृपेनं जसं पुराणातल्याच काही कथा पाहून आपण 2 चरणाचा विचार केला मधलं भजन घेऊन 2 चरणाचा विचार करूया विठोबा रतोमा अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वता परमार्थ पुरता हाती देई संसारातलं काहीच नाथांनी मागितलेलं नाही म्हणून कोणी म्हणेल संसाराबद्दल काहीच मागणी नाही सत्संगतीच मागता सत्संगतीच तर संसार करावा अशी इच्छा वाटत नाही सत्संगतीतला जर आनंद घेतला तर संसाराबद्दलची इच्छा राहत नाही उदाहरणामध्ये आपण ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक टेकवणारे हैबत बाबा हे सेनापती म्हणून कार्य करत होते भक्तीमध्ये मार्गातही नव्हते पण त्यांच्यावर एकदा असंच संकट आलं ते परतीला येत असताना भिल्लाच्या टोळीने त्यांना अडवलं आणि त्यांना मारून कोंडून टाकलं होतं ते विचार करू लागले हैबत बाबा जर आपल्याला याने मारून सुद्धा टाकलं तर आपल्याला कोणीच सोडवू शकत नाही पण संतांचं स्मरण केलं तरी सुद्धा आपलं संकटही नाहीसं होतं ऐकू नये ज्ञानोबरे तर समाधीच झालेले आहेत पण तरी आपण त्यांचं स्मरण करू ज्ञानोबऱ्यांचा जप केला तरी सुद्धा एवढी महती आहे 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरुनी भाव तया ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवादी बोलिले असं एवढी महती आहे त्यांच्या नामामध्ये सुद्धा म्हणून तर महाराज तुकोबाराय म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नावं सुद्धा घेतली तर पापाची तर शांती होईल आणि पुण्यवंत होईल आपण ज्ञानोबारायचं स्मरण करू
म्हणून हैबत बाबांना कोंडून टाकल्यावर महाराजांचं स्मरण फक्त करायले. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली एवढंच म्हणत सारखं राहिली. ते कोंडून टाकलं. ज्ञानोबरायांनी समाधीतून त्या भिल्लांना साक्षात्कार केला. तुम्ही ज्याला मारून कोंडून टाकले, आता तर त्याला हात लावू नका, मारू तर नकाच, पण त्याला मोकळं सोडून द्या, त्याला सोडून द्या त्यांना. मग तो एक भिल्ल दुसऱ्याला म्हणू लागला, माऊलींनी मला स्वप्नात येऊन असं असं सांगितलंय म्हणले. कसं करायचं बरं, सोड म्हणले, राहू दे. आणि तशीच झोपायची. झोपच येऊ दे ना कुणालाच. समाधीतून दृष्टांत व्हायचा, त्याला सोडून द्या. आणि याने काय केलं, फक्त माऊलीचं स्मरण केले. आणि एवढ्यानं माऊलींनी समाधीतून त्या भिल्लांना सारखं सांगून, भिल्लांनी म्हणजे सोडून द्या बाबा, आपल्याला झोप देत नाही. तर माऊली म्हणले सोडून द्या म्हणले. सोडून दिलं. आणि त्यानं एवढंच म्हणला, माऊली मी तुमचं सारखं स्मरण करतो आणि आता नोकरीला सुद्धा जाणार नाही, संसार काय करणार नाही, परमार्थच पुरता करीत राहणार. म्हणजे समाधीवरच मला सोडलं, इथून मोकळं केलं की समाधीवर मस्त टेकवीन आणि उरलेलं आयुष्य मी तिथंच घालीन. माऊलीकडेच गेले ते हैबत बाबा, पुन्हा नाहीत नोकरीला गेले. आणि तिथंच महाराज ज्ञानेश्वर माऊली हे जप करीत विना मंडपामध्ये बसायचे, सारखं चिंतन करत. एक वेळेस त्यांना इच्छा झाली की ज्ञानोबारायांचे, निवृत्तीदादांचे, सोपान काका, मुक्ताबाईचे आई वडील सिद्धबेटावरून तिथून यांच्यासाठीच असणारा म्हणले समाजाने सगळ्यांनी आपल्यात घ्यावं, त्यांना वाढीत टाकलेलं आहे. मग याच्यासाठी शुद्धीपत्र दिलं तर किंवा प्राणत्याग करावा लागेल म्हणून त्यांनी तिथून उड्या टाकून प्राणत्याग केलेला आहे. ते सिद्धबेटा तिथं राहत होते, ते बापून बघून तर यावं म्हणून इच्छा झाली, गेले सिद्धबेटाकडं. अचानकच नदीला पाणी वाढलं आणि पूर वाढला. आता कुणकड जावं म्हणजे तो पाणी वाढायले, तिथं झाडावर चढून बसले, पण पुरच उचलला. एक दिवस झाला, दुसरा दिवस चालला, खायला बी नाही, काय नाही. आणि तिने सारखं मग एवढंच माऊलीचं चिंतन, महाराज ज्ञानेश्वर माऊली. पुन्हा माऊलीने गावकऱ्याच्या स्वप्नात सांगितलं, अरे माझं जे इथं भजन करीत होता ती माणूस सिद्ध बेटावर गेलाय आणि तिथंच पुरात अडकले, त्याला वडण्याही लावून तेवढं काढा. त्याला अन्न नाही, एक दिवस होऊन गेला, दुसरा दिवस चाललाय, त्याला तेवढं काढा तिथून. आणि मग लोकांनी वडण्या जाऊन गावकऱ्याने आळेकरांनी त्याला तिथून त्या संकटातून काढलं. मग तुला दोन्ही संकटातून काढले, आता माझ्या एवढ्या पादुका घेऊन तू पंढरपूरला एकदा जा. माझ्या पादुका तुकोबाऱ्यांचे चिरंजीव नारायण, त्यांनी तुकोबाऱ्यांची पालखी देहूतून काढल्यानंतर त्याच पालखीमध्ये माऊलीच्या सुद्धा पादुका नेत होते देहू, पण आळंदीतून मात्र जात नाहीत. म्हणून त्यांनी हैबत बाबाला दृष्टांत दिलता की माझ्या पादुका इथून तू चालू कर. आणि मग पुन्हा आळंदीतून मी त्यांनी हैबत बाबांनी चालू केलं. आणि जसं नामदेवची पायरी म्हणून प्रसिद्ध झाली पंढरपुरात, तसं हैबत बाबाची पायरी म्हणून प्रसिद्ध झाली. काय ते फक्त सेनापती होते, फक्त यांनी माऊलीचा सत्संग साधला फक्त चिंतनातून, एवढाच. तर एवढं कल्याण झालं. म्हणून महाराज सांगतात, नाथराय म्हणतात, संसाराबद्दल मागावी इच्छा नाही, परमार्थ करावा वाटतो. तसा त्यांना हैबत बाबाला पुन्हा परमार्थच करावा वाटायला लागला. नवे नवे एकदा तरी नाथांना अशी इच्छा झाली होती की एकनाथ महाराजांना की असाच सत्संग अनेकांना घडावा म्हणून त्यांच्या वाड्यात, आपण पैठणला गेलो तर वाडा मोठा आहे आणि त्यामधल्या चौकात प्रवचन कीर्तन व्हायची आणि लोक जमायचे तिथं. आणि मग तिथं लोक जास्तीत जास्त कीर्तनाला यावी या उद्देशानं नाथांनी काय करायचं, म्हणजे कीर्तन झाल्यावर जे आपण प्रसाद म्हणून काही खिरापत वाटतो ती म्हणले जरा थोडं जास्त वाटा. म्हणले पोतच साखरच खायचं, वंजळीनंच वंजळ 2-2 वंजळी साखरा देत जावं म्हणजे लोक त्याच्या निमित्तानं तर जास्त सत्संगाला येतील. म्हणून हा उद्देश ठेवून नाथांनी हे चालू केलं होतं. एक वेळेस वडार समाजाच्या लोकांना कळालं दगड फोडलेली की म्हणले कीर्तनाला जर गेलं तर 2-2 वंजळी साखर राहील. त्या म्हणले मग जायचं का.
म्हणले आपण दिवसभर दगड फोडून टणकून जातो म्हणले, कीर्तन लय उशिरा सुटत असते, पुन्हा ती साखरा पुन्हा असते त्या म्हणले. नग बाबा म्हणले तेवढं वेळ जागणं होत नाही. दोघं तिघं म्हणजे जागो खावाले म्हणले. आणि एक महिला आणि 2 पुरुष दिवसभर दगड फोडून टणकून गेलेले पण कीर्तनाला गेलेच. कीर्तनाला गेल्यावर भोजनाच्याही व्यवस्था व्हायच्याच, पण झोपायला भेटत नाही म्हणून ती नग म्हणायची टणकून गेलेली कामानं. पण ते कीर्तनाच्या अगोदरच पलीकडे दालनामध्ये जायला तिथं रस्ता होता, त्याच्यात गेले तर तिथं परेची गादी टाकलेला असा खाट होता. त्याच्यावर तिघं बी अगोदर हातच ठेवले. किती मोह आहे म्हणले, असल्यावर आपणाला बसायला भेटते काय. पण कीर्तन चालू झाले म्हणले, कोणीच नाही तिकडे येत, बसू म्हणले. तिघं बी मोह वाटेल, तिघं बी त्याच्यावर बसले. आणि 2 जण म्हणले त्या ताईला की म्हणजे कीर्तन झाल्यावर साखरा वाटायली की आम्हाला उठेव, आम्ही थोडंसं आडवं होता म्हणले. टणकून गेलेल्या माणसाला लोक पाठ टाकली तरी बरं वाटतंय, काय करायचं म्हणजे थोडं पाठ टाकतो आम्ही. म्हणजे दोघांनी पाठ टाकली, काय कामं करून गेलेली ती झोपी गेलेली की. ही थोड्या वेळच ऐकल्यावर म्हणली ह्यांच्या झोप व्हायल्या, आम्ही काम केलेलं आहे म्हणजे थोडं पडते बघू कीर्तनाला साखरा टायमाला उठा येईल म्हणजे. पण कुठली उठणार ती, तर ती बी पडली की झोपी लागली. कीर्तन संपलं, साखरा वाटून मोठा दरवाजा बंद झाला आणि नातरात झोपायला चालले तर 3 माणसं झोपली. ती संसारी माणूस त्याला उठवून जाऊ हो म्हणले झोपल, पण हे परमार्थ करणारे आहे ते म्हणले त्यांना उठवून मी झोपायचं नाही म्हणले. कुणीच उठवू नका, त्यांना झोपू द्या म्हणले. कीर्तनाला उठविले तर पाप नाही, त्यांना भोजनासाठी उठविले तर पाप नाही. आता भोजन झाले ते सगळं झाले, त्यांना उठवून लावायचं आणि मी झोपायचं. मीच आजच्या दिवस खाली झोपतो म्हणले, उठविलं नाही. आणि सकाळी हेच अगोदर उठून पुन्हा ते उशिरा उठले, आमच्याकडून चुकलं असं असं झालं, साखरा पायांचा पण नाही जावं साखरा. पुन्हा त्यांना साखरा देऊन वाट लावलं. पण ते तर उगं सामान्य माणसं थोडं बसून तर गेले झोपून. पण एकदा तर अशी चोरच दडून बसली, कीर्तनाचं निमित्त करून आली, दडून बसली. दरवाजा मोठा बंद झाला, सगळी सामसूम झाली. नातराय थोडंसं चिंतनात आणखीन होतेच. एवढ्या तर त्यांनी बरंचसं धन गोळा केलं आणि देवघरात चांदीच्या काही वस्तू दिसल्या म्हणून गेले. पण कधी कधी असेही चमत्कार होता, तिथल्या वस्तू काही उचलताना डोळं जाणं वगैरे असं होतंय. त्या देवघरातल्या वस्तू चांदीच्या उचलण्यासाठी मध्ये गेल्याबरोबर यांचं डोळं गेलं, काहीच दिसेना, आंधळी झाली. दोघंही आंधळी झाली. ते तर काय करावं म्हणजे हळूच एक जण दुसऱ्याला हळूच दबक्या आवाजात बोलला, अरे म्हणले लवकर वाड्याच्या बाजूला काढ, माझं डोळं गेलं म्हणले. तो म्हणला माझं मी तसंच झाले म्हणजे काय करू आता. मग हे नातानी ऐकलं आणि नातानी त्यांच्याजवळ येऊन लांबूनच आवाज दिला, घाबरून पळू नका, तुमचे डोळे गेलेत म्हणल्यावर पडचाल, हातपाय मोडल म्हणले, मी तुम्हाला काही म्हणत नाही, घाबरू नका म्हणले. मग नातराय जवळ आले, विचारलं कधीपासून तुमचे डोळे गेलेले आहेत का, अगोदर थोडं थोडं दिसत होतं असं काय होतं का. नाही चांगलं दिसत होतं म्हणले, आम्ही चोराव म्हणले, बाबा आमच्याकडून मोठी चूक झाली, तुमच्या वाड्यातल्या लोक चोरी केली, इथे सगळं गोळा केलंय म्हणले काही, आणि देवघरातल्याही चांदीच्या वस्तू उचलण्यासाठी गेल्यावर डोळे गेले तर त्याचं चांगलं दिसत होतं. नातरायांनी एवढ्या अपकार्यावर सुद्धा उपकार केला, याला परमार्थ म्हणतात. भागवतामध्ये नाथांची एक ओवी आहे, अपकार्यावरी कोपला तो तात्काळ नागवला, अपकार्यावरी उपकार केला तो दादूला परमार्थी. अपकार्यावर जर कोणी उपकार केला तर तो परमार्थी, आणि साधा परमार्थी नाही, दादूला परमार्थी. तर त्या अपकार्यावर नाथांनी एवढा उपकार केला की त्यांच्या डोळ्यावर हात फिरवून भगवंताला विनंती केली, देवा ह्यांचं कितीही पाप असेल, हे फळ कशामुळे भेटले, पापकर्मामुळे फळ भेटले की. हे दुःख कोणतंही असलं तर गीता सांगते की बाबा जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. दुःख आहे ती दोषाचं दर्शन आहे. पण ह्यांनी जी चोरी केली ह्या दोषाचं दर्शन आहे की ह्यांना हे डोळं जाणं,
यांचे डोळे गेलेले आहेत, देवानं घालवलेत. पण नातांनी हात फिरवून देवाला द्यायला लावले, कारण देव त्यांच्या घरी नांदतय की नांदित या घरी दैवत पंढरीचे. त्यांच्या घरी दैवत नांदतय म्हणजे देवाला वाटते डोळं घालवावं, पण ह्यांना वाटते देव. मग ह्यांच्यासारखं झालं म्हणजे नांदणं. डोळे द्यायलाच लावले, त्यांच्या डोळ्यावरून हात फिरवला. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिपरम. भागवतातला श्लोक आहे की नामसंकीर्तन साधना एवढी श्रेष्ठ आहे की सगळ्या पापाचा नाश करतो. आणि हा काल म्हणजे जे शुकमुनींनी परीक्षिती राजाला भागवत सांगितलं त्याच्यातला आजचा हा उद्धाराचा दिवस आहे. भागवत सप्ताहाची आजची सांगातेचा दिवस आहे. अष्टमीला सुरुवात करून पौर्णिमेलाच त्याची पूर्तता केलेली होती आणि त्याचा परीक्षिती राजा जो उद्धरून गेलेला दिवस तो ही पौर्णिमा आहे, आजचा दिवस आहे. आणि ते भागवतातला श्लोक आहे की नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिपरम. असं म्हणून हात फिरवला, त्याचं पाप नाहीसं झालं व तो तसे डोळे झाले. मग त्यांनी पाया पडून म्हणले आम्हाला माफ करा, आम्ही निघून जात आहोत, आम्ही चोरावं पण आम्ही सोडून द्या आम्हाला. अरे बाबा मग डोळं गेलं तेव्हाच तुम्हाला मारून मी इथंच बांधून टाकला असतं की म्हणजे तुम्हाला मी विनंती करून देवाला डोळे द्यायला लावले, तुम्ही तसं काही धावपळ करू नका. तुम्ही जेवणं कधी केले ती सांगा म्हणे. ते म्हणले आम्हाला जेवणच भेटलेली नव्हती म्हणले. मग थांबा म्हणले. गिरजेला उठविले तेवढ्या रात्री, स्वयंपाक करायला लावला, 4 भाकरी टाकायला लावल्या, भाजी करायला लावली आणि त्यांना जीव घातले. चोर म्हणून घातला असेल का? देवच आहेत म्हणतात. हा दादोला परमार्थ आहे. सर्वभूती एक पाहे वासुदेव, सर्वभूती एक वासुदेव, सर्वभूती एक पाहे वासुदेव, सर्वभूती एक वासुदेव. पुसोनिया ठाव अहंतेचा, पुसोनिया ठाव अहंतेचा, पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वभूती एक पाहे वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. तोची संत साधू ओळखावा निका, इरते ऐका माया बद्ध. बाकीचे मायेमुळं बद्ध झालेले असतात, त्यांना सगळ्या देव वाटत नाही. पण जे साधू आहेत त्यांना सगळ्यामध्ये देवच वाटतो. चोरी केलेली असेल अज्ञानामुळे झालेलं असते असं त्यांना वाटतं. ही देवच आहेत, त्यांना जीव घातलं म्हणजेच अपकारावर उपकार हा परमार्थ करणं आहे. संसार करावा वाटत नाही. संसार करणारा माणूस असता तर घरात चोर सापडली ती त्यांनी एवढं मोठं आपलं धन गोळा केलेलं आहे, किती तिथंच मारलं असतं. परंतु त्यांच्यावर उपकार केला हा परमार्थ आहे. म्हणून संसार करावा वाटत नाही, परमार्थ करावा वाटतो आणि तेही पुरता. परमार्थ पुरता हाती देई, पुरता परमार्थांच्या हाती द्या. तसं हैबत बाबांनी सुद्धा परमार्थाची साधना केली संतांच्या संगतीतून. नाथांनी तेच केलेलं आहे. म्हणून तरी सगळ्यांना भागवत श्रोत केलं आणि म्हणून आपले तुकोबाराया नाथांना सुद्धा शरणांगत जातात. शरण शरण एक नाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. मी सुद्धा तुमच्या पायाचा दास आहे. तुम्ही किती परिश्रम करून भागवत सगळ्यांना श्रुत केलं. जसं ज्ञानोबारायांनी ही गीतेवर मराठी भाष्य करून ही ज्ञानेश्वरी निर्माण केली, तसं तुम्ही भागवत केलं म्हणजे हा पुरता परमार्थ केलेला आहे. म्हणून 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात संसार मज न करणे सर्वता, संसार मज न करणे सर्वता, संसार मज न करणे सर्वता, संसार मज न करणे सर्वता.
नकमे सर्वता संसार मज नकमे सर्वता परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती संत संग देई संसार मजन सर्वता परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई संसार न करवे सर्वता परमार्थ पुरता हाती देई संसार हाती परमार्थांच्या हाती द्या. संसाराबद्दल मागावाची इच्छा होत नाही. त्यांना वैराग्य प्राप्त झालेलं असतं. जसं भाऊला सुद्धा तीर्थाच्या ठिकाणी आळंदीच्या ठिकाणी असे कित्येक जागा वाड्याचे वाडे सोडायला तयार होते. पण भाऊला वाटायचं आपण एवढी साधना करून दगड माती कमी म्हणून समजावं का. नको, त्यांना इच्छा होत नव्हत्या. नकोच म्हणायचे, आम्हाला नको, आम्हाला परमार्थ घडावा अशाच इच्छा होतात. परमार्थ पुरता हाती देई हे वैराग्य आहे भाऊचं. ते तसं या ठिकाणी नाथांचं वैराग्य आहे. एवढी चोरी करून सुद्धा त्यांना रात्री अपरात्री गिरिजेला उठून जीव घालून गेलेले डोळे भगवंताला विनंती करून महाराज परत देवीला लावतात. अपकारावर उपकार करतात. तुकोबरायांनी अरे ज्या मुंबाजीबुवानी काटेरी काटेने मारावं, पण रात्रीच्या वेळेस मुंबाजीबुवा कीर्तनाला नाहीत म्हणून दुसऱ्या जवळ विना थोड्यावर भजन घ्या, मी जाऊन त्यांना घेऊन येतो. तुम्ही मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील, मीच चुपून देतो म्हणावं आणि तुकोबरायांनी त्यांचे हातपाय चोपावे आणि पुन्हा कीर्तनाला घेऊन यावं. म्हणजे अपकार्यावर उपकार करणारे हे दादुली परमार्थी असतात आणि म्हणून पुरता परमार्थ करणारे असतात. म्हणून परमार्थ पुरता हाती देई. आता एकनाथ महाराज म्हणतात ही सगळी कृपा माझ्या जनार्दन स्वामीची आहे. हा एका जनार्दनाचा आहे. आपण जसं भाऊची अनुयायी आहोत, भाऊची कृपा आहे आपण म्हणतो, माऊली दादांची कृपा आहे, बाबा पिंपरीकरांची कृपा आहे असं म्हणतो आपण, त्यांचे अनुयायी असं. तसं या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात हा एका जनार्दनाचा आहे. म्हणजे जनार्दन स्वामी हे किल्ल्यावर राहत होते आणि नाथरायांचा जन्म झाल्यानंतर जन्म त्यांचा मूळ नक्षत्रावर झाल्यामुळं आई आणि वडील लवकरच गेले, देहावसान झालं. आणि म्हणून तर सगळे म्हणायचे आई वडील वारले आणि ही एकटंच वाचले म्हणून यक्या 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 म्हणायचे. म्हणून यक्का असं नाव पडलं. आई वडील वारले आणि ही राहिला. आजीनी सांभाळ केला आणि पण त्यांना अगदी लहान वयापासूनच गुरु केला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्या जन्माची सार्थकता नाही. त्या किल्ल्यावर जायचे आणि तिथं त्यांना भेटून यायचे, ती साधना तिथून घेऊन साधना करायचे. ही जनार्दनाची कृपा आहे सगळे सांगतात. हे जे केलं म्हणजे भागवत केलं त्यांची कृपा आहे म्हणतात. भागवत करताना नातांना अशा अडचणी आल्या होत्या
की जसं तुकोबारायांना गाथा करताना अडचणी आल्या, कितीतरी त्याच्यावर दगडं बांधून तुकोबारायांनाच तो गाथा टाकायला लावला पाण्यामध्ये. पण त्यांनी त्याच्यासाठी किती साधना केल्या, चिंतनं केली, मग प्रभूने ते कोरडाच काढून दाखवला. तसं नाथांना भागवत लिहिताना अशी अडचण आली, 5 अध्याय भागवताची झाली की एका ग्रस्तानं सात्विक व्यक्तीनं नियम केला की ही मराठी भागवत आहे, आपल्याला वाचता येते, ही भागवत आपल्याला वाचता येत नाही, मग ही वाचायचा नियम केला. भागवत थोडं तरी वाचल्याशिवाय मी अन्नच ग्रहण करणार नाही, हा नियम चालू ठेवला. आणि तो ग्रस्त काशीला चालल्यावर ते 5 अध्यायाचा ग्रंथ घेऊन काशीला गेली. काशीत मणिकर्णिकेचं गंगेचं स्नान झाल्यावर त्या मणिकर्णिकेच्या घाटावर ते भागवत वाचत राहिले. पंडित आल्यानंतर त्यांनी पाहिलं, काय वाचता ये बाबा? तर म्हणे भागवत आहे. मराठी कसं? तर हे पैठणचे नाथराय करू लागलेले आहे. त्यांनी ग्रंथ जप्त केला. म्हणे नाही, म्हणले हा मराठी करायला त्याला अधिकार नाही, हे व्यासांनी केलेलं भागवत आहे. अनेक ग्रंथ केल्यानंतर पुन्हा भागवत केलेलं आहे. याचसाठी जप, याचसाठी तप. आणि व्यासेही अमूप ग्रंथ केले, व्यासांनी अमूप ग्रंथ केले, पण त्यात समाधान वाटलं नाही. आणि मग त्यांना अशी समाधी लागल्यानंतर समाधीमध्ये श्लोक आठवत होते, पण समाधीत लिहिण्याची क्रिया होत नव्हती. त्यांनी गणेशजीचं स्मरण केलं आणि एक एक श्लोक आठवला की ती गणेशजीने लिहून ठेवावा. आणि ही असं भागवत सगळं तयार झालंय. याच्यावर मराठी भाषा करायचा कोणाला अधिकार नाही. आम्ही हा ग्रंथ जप्त करून टाकू, कोणी याच्या पुढे लिहायचं नाही म्हणून सांगितलं. आता काय करावं बाबा म्हणले, माझा तर नियम आहे भागवत वाचल्याशिवाय अन्नही ग्रहण करायचं नाही. म्हणून त्यांनी इकडं नाथराया पडतात त्यावेळेस काही सुविधा नव्हत्या. इकडं ही सगळी वार्ता कळवायला, नाही तर तुमच्या नातांना बोलवून घ्या, इकडं आम्ही प्रश्न विचारू. नातांना तिथपर्यंत काशीत नेला, बराच कालावधी लावला. पण तोपर्यंत यांना अन्न ग्रहण करता तर कसं करावं? मग जळहार घेऊन राहायला लागले. जळहाराने व्यवस्था इतके दिवस लागायले, त्रास होऊ लागला. काही फळाहार घेऊन राहायला लागले. असं करता करता नाथराय पोचले. आणि तिथं गेल्यानंतर एकनाथ महाराज कसे आहेत बघून तरी या म्हणून एका ग्रस्ताला त्यांच्या सेवकाला पाठवलं. पण नाथराय गंगेचे स्नान करू लागले. मणिकर्णिकेचा आनंद वाटला आणि त्यांना पाहिल्यावर शांत मुद्रा पाहून त्यांनी सांगितलं, अहो त्यांना बघितल्यावरच समाधान वाटते. कारण त्यांच्या अंतकरणामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीला नुसतं पाहिल्याबरोबर तुकोबारायांची नुसती मूर्ती सुद्धा पाहिल्यावर समाधान वाटते. कारण त्यांचं चित्त समाधान असते चिंतनानं, म्हणून त्यांना पाहिलं की समाधान असते. तसं नाताना पाहिलं कीच देवाचं दर्शन झाल्यासारखं होते म्हणले. ती पंडित म्हणली, मग आम्ही बघणारच नाही, एक पडदा लावा आणि पडद्याच्या बाहेरून त्यांना बसायची व्यवस्था आणि आम्ही मधून प्रश्न विचारू. पण मधी जाताना त्यांना राहावलंच नाही, सहज तिरज्या नजरेनं फक्त त्यांच्याकडं लक्ष गेलं. पाहिल्याबरोबरच दर्शन झाल्यासारखं झालं. पण म्हणले आता आम्ही ह्यांना प्रश्न काहीच विचारणार नाहीत, पण ग्रंथ देणार नाही, ह्याच्या पुढे त्यांनी काही लिहू नये. आणि हा ग्रंथ इथंच गंगेत विसर्जन होईल, आम्ही सेवकाला सांगू. आणि नाथराय शांतच आहेत बरं का. केवढी शांती असेल ती. जसं माऊली म्हणतात, आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे, तेच त्यांनी तोषावे हेही नको. की निमित्त कोणी एके सिद्धी न वचता ठाके, तेच त्यांनी अपरितोके शोभावे ना. म्हणजे एखादं कार्य सिद्धीला नाही गेलं म्हणून रागावणार नाहीत आणि सिद्धीला गेलं म्हणून जास्त आनंदित होणार नाही. अशी शांतता असते. शांत आहेत ना तर असं बोललं तरी. सेवकांच्या जवळ तो ग्रंथ दिलेला आहे. सेवक गंगेत गेले आणि त्या पंडितांनी आज्ञा केल्याबरोबर तो ग्रंथ गंगेमध्ये असा सोडून दिला. मध्ये टाकल्याबरोबर गंगेला हात फुटले, असे वज्रचुडा मंडित हात फुटले आणि गंगामया प्रगट झाली आणि हातात भागवत घेतला आणि भर 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 नातापर्यंत आली. नाथराय शांत मागं होते. जनसमुदाय भरगच्च भरलेला आहे काशीमध्ये. नाथरायांच्या हातात येऊन असे देऊ लागले. नाथरायाने हात केला असा
आणि असंच हातात ते भागवत 5 अध्यायचं दिलं आणि त्या गंगेला वाचा फुटली सांगू लागली, इथून पुढचा राहिलेला भाग काशीत बसून करतो म्हणजे. मग मात्र पंडितांनी खाली माना घालून निघून गेले. सगळे नाथांचा जय जयकार करू लागले काशीत आणि उरलेला भाग तिथं केलाय. ही जसं ज्ञानोबरांनी उत्तरार्धात ओवी टाकली की शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा धरेली खको झाला, तसं नाथांच्या उत्तरार्धात ओव्या अशा सापडतात आपणाला की नाथराय म्हणतात की जे या ग्रंथाचा आदर करते त्यांनी ती ही सुद्धा ओवी लिहिली की ग्रंथ आरंभ प्रतिष्ठानी, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, ग्रंथ आरंभ प्रतिष्ठानी तेत पंचाध्याय निर्मोनी उत्तर ग्रंथाची करणी काशीपीठामा जारी केली. जे या ग्रंथाचा आदर करते अथवा उपेक्षिती केवळ जे कोणी निंदिती तीही आम्हा सद्गुरु मूर्ती ब्रह्ममूर्ती सद्गुरु रूपे ती आम्हाला ब्रह्ममूर्तीच आहेत. हो ती तर टाकून द्यायचे होते, निंदा करत होती ग्रंथाचे, आदर करू कोणी निंदा करू, आम्हाला ब्रह्ममूर्ती आहे सद्गुरूचीच रूप. असं कसं म्हणता, हेच माझ्या जनार्दनाने शिकवले. सकारात्मक शब्दानं ओवी टाकली नाथांनी पुढी, हेच शिकविले जनार्दने सर्वाभूती मजची पाहणे. उग चोराला जीव घालतात का ते, सगळ्यामध्ये मला बघ म्हणून सांगितलेलं त्यांनी करून. हेच शिकविले जनार्दने सर्वाभूती मजची पाहणे, प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. प्रकृतीच्या गुणाकडे बघायचंच नाही, सगळ्यामध्ये मला बघ हे शिकविले. मग असा हा जनार्दनाचा एकाय नाथराय म्हणतात. आणि मी करुणा वचनानं विनंती करतो देवाला, मला संत संग दे. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवनी पायापासी संत संग देई, संत संग देई अनेक प्रवाही घालू नको ज्ञानेश्वर.